टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करूया आदरणीय युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब यांचे। जय महाराष्ट्र। थोडे आता इकडचे बसून घ्या, थोडे बसून घ्या। स्टेज कचला तिथे। बोलू का? थोडं आता इथे जरा सोबतच झालंय असं मला वाटतं। हॉलमध्ये आपल्याला शिबिर वगैरे घेण्याची सवय नसते, आपल्याला सगळं सतत मैदान लागतं। पण एक चांगला उपक्रम आपण हाती घेतलेला आहे। थोडे लाईट हे कमी करा, बंद करा, सगळे गरम व्हायला लागले। मी बघतो सगळे रुमाल वगैरे अशाकडून जरा लाईट जरा बंद केलं तर चांगलं होईल। पण हा खरोखर एक चांगला कार्यक्रम आपण हाती घेतलेला, उपक्रम आपण हाती घेतलेला आहे। गेल्या महिन्यात ईशान्य मुंबई या विभागाने देखील असं शिबिर घेतलं होतं आणि त्या शिबिरामध्ये साधारणपणे मुंबईचं थोडं लाईट खरोखर गरम होत आहे। एसी बंद आहे काय? खिडकी उघडता येतील का? नाही, गरम झालं बरोबर आहे, पण आपण हा ठीक आहे। हा आता तो बंद झालं तर बंदच ठेवा ना, कशाला फिरवत आहे? असंच एक शिबिर मुंबईमध्ये घेतलं होतं, ईशान्य मुंबईमध्ये घेतलं होतं आणि राऊत साहेबांनी तेव्हा मला मुंबईवर बोलण्यासाठी सांगितलं होतं। मुंबईवर बोलत असताना अनेक विषय मुंबईतले मी घेतले हाती। मुंबईत रस्त्याची कामं असतील, आता राहू दे, बसू दे जिथे बसले तिथे। मुंबईत रस्त्याचा घोळ असेल, रस्त्याचा घोटाळा असेल, पाणी टंचाई असेल, कचऱ्याचा प्रॉब्लेम असेल, ह्या सगळ्याच गोष्टींवर बोलत असताना एक जाणवायला लागलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये असं शिबिर कमीत कमी विभागामध्ये तरी होणं गरजेचं आहे। कारण आता आपल्याला दिशा ठरवायची, आपल्याला रोडमॅप ठरवायचा आहे की आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून असेल, ह्या देशाचे, ह्या राज्याचे नागरिक म्हणून असेल, आपली वाटचाल कशी करणार आहोत। तसं पाहायला गेलं तर एखाद्या शहरावर बोलणं किंवा एखाद्या जिल्ह्यावर बोलणं सोपं असतं, कारण आपल्याला तिकडचे स्थानिक विषय माहिती असतात, स्थानिक लोकांच्या ज्या समस्या असतात त्या माहिती असतात। पण संपूर्ण महाराष्ट्रात असं पाहायला गेलं तर निवडणुकीत जसं भाषण होतं तसं नेमकं भाषण करायचं की साधारणपणे एक फेरफटका मारायचा की कुठे कुठे काय काय चाललेलं आहे। जरा फ्लॅश बंद करा। आज जेव्हा मला नाशिकला यायचं होतं, मी राऊत साहेबांना फोन केला, मी म्हटलं संजय काका उद्या बोलायचं तरी काय, मला विषय काय दिलेला आहे? आणि तुम्हाला त्यांची स्टाईल माहिती आहे, ते पटकन काहीतरी बोलून जातात। त्यांनी सांगितलं महाराष्ट्र चाललंय तरी कुठे, ह्याच्यावर बोल। आणि प्रश्न हाच पडतो की महाराष्ट्र चाललंय तरी कुठे? आता ह्या सरकारला 100 दिवस तर उलटून गेलेले आहेत, जवळपास मला वाटतं 120 ते 130 दिवस झालेले आहेत। आता दिवस मोजायला त्यांनी सुरू केलेत। पण ह्या 100 दिवसांमध्ये पहिले 100 दिवस जे असतात, मी अनेक सरकार ह्या महाराष्ट्रात पाहिलेले आहेत। माझी लहानपणापासून एक राजकारणात आवड असल्यामुळे जवळपास
7 ते 10 वर्षाचे असल्यापासून माझ्या आजोबांसोबत असेल वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे, माझ्या वडिलांसोबत जिथे जिथे त्यांचा दौरा असेल तिथे जाण्याचा प्रयत्न मी करायचो. गाडीत बसायचो, विमानात बसायचो आणि निघून जायचो त्यांच्यासोबत. एकदा दोनदा घरून फोन पण आले आईचे की अरे गेलास कुठे तू? म्हणलं नाही, मी दौऱ्यावर सोबत गेलोय. 10वीच्या पण निकाल नाही आपलं काय, परीक्षेच्या आधी 4 दिवस परीक्षेच्या आधी श्रीवर्धनला गेलो होतो माझ्या वडिलांसोबत. आणि घरी सगळी धावपळ सुरू की अरे 4 दिवसावर पेपर आले, बोर्डाचे पेपर, आदित्य गेला तरी कुठे? नंतर कळलं साहेबांसोबत मी श्रीवर्धनमध्ये होतो. पण ही आवड असल्यामुळे राजकारण असेल, बातम्या असेल, वृत्तपत्र असतील, ह्या सगळ्या गोष्टी वाचण्याची सवय होती. आणि कधीही मी पाहायचो कोणी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिले 100 दिवस, पहिले 3 महिने जवळपास ह्याला हनीमून पिरियड बोललं जातं. हनीमून पिरियड. या हनीमून पिरियडमध्ये काय काय होतं तर मुख्यमंत्री जे काही करतात, मग ते बरोबर असेल किंवा चुकीचं असेल, त्याचं कौतुक साधारणपणे महाराष्ट्रभरातून किंवा कुठच्याही राज्यात त्यांच्या मुख्यमंत्र्यांचं होत असतं. आता हे हनीमून पिरियड आपल्या सरकारचं, म्हणजे ह्याच महाझुटी सरकारचं, भाजपा प्रणित सरकारचं कसं होतं तुम्ही मला सांगा. महाराष्ट्र चाललाय कुठे ह्याची जर झलक द्यायची असेल तर तुम्ही मला सांगा पहिल्या 100 दिवसात काय काय घडलं. एक तरी योजना चांगली आली आहे का कोणासाठी? इथे महिला मोठ्या संख्येत बसलेल्या आहेत. तुम्ही मला सांगा महिलांसाठी एक तरी ठळक योजना ह्या महाराष्ट्र सरकारने आणली का? नवीन महाराष्ट्र सरकारने आणली नाही आणली. तुम्ही गावागावात जाता, तुम्ही वेगळ्या जिल्ह्याच्या तालुक्यांमध्ये जाता, तिथे गावात जाऊन बांधावर शेतकऱ्यांशी बोलता. प्रचाराच्या वेळी बोलला असेल, आत्ताही बोलला असेल. इथे शेतकरी किती आलेत? आहात ना तुम्ही शेतकरी? मला तुम्ही सांगा, हे जे सरकार बसलेलं आहे, आपल्या डोक्यावर बसलेलं आहे, निवडणूक आयोगाच्या आशीर्वादामुळे बसलेलं आहे, ह्या सरकारने गेल्या 100 दिवसांमध्ये, गेल्या 110 दिवसांमध्ये जे काही 3 महिने उलटून गेले असतील, 4 महिने उलटून गेले असतील, ह्या सरकारने शेतकऱ्यांसाठी एक तरी चांगली योजना आणली नाही योजना. आज तरुण वर्ग इथे आहे, युवसेना आहे, युवती सेना आहे. ठीक आहे, राजकारण म्हणून तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी निगडीत आहे, वेगळी गोष्ट आहे. तुम्ही तरुण म्हणून आज विचार करा, जे 20शीत असतील, जे 30शीत असतील, जर तुम्ही विद्यार्थी असाल, जस्ट तुमचं डिग्री झाली असेल, तुमची नोकरी आता तुम्ही शोधत असाल, तुम्ही मला सांगा तरुणींसाठी एक तरी चांगली योजना या सरकारने आणली आहे का? आणली आहे काय? ह्या उलट काय झालंय? आज तुम्ही बघा लाडकी बहीण योजना, काय झालं लाडकी बहीण योजनेचं? 500 रुपयावर आले. आता मला माहित नाही 1,500च राहणार की 500 रुपये राहणार, ह्या सगळ्या चर्चा सुरू आहेत. आपण तर 3,000 रुपये देणार होतो, 3,000 रुपये देणार होतो. पण भाजप असेल, एशनशी असेल, दादांचा गट असेल, ह्या सगळ्यांनी काय सांगितलं तर गावागावात जाऊन सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही 2100 रुपये देऊ, अजून महिला वाढतील, अमुक होईल, तमुक होईल. एक वेगळी कातडी लागते, एक वेगळा निर्लज्जपणा लागतो सरकारमध्ये की तुम्ही तुमचं सरकार बनल्यावर आणि एवढं बहुमत ठासून आल्यानंतर तुमचा जो वचननामा असतो, जाहीरनामा असतो, त्याच्यातून एक सुद्धा गोष्ट बजेटमध्ये आणत नाहीत, पहिल्या अर्थसंकल्पात आणत नाहीत. एक वेगळा निर्लज्जपणा लागतो. तसं आज मी पाहिली बातमी, 8 लाख महिला कमी केलेत. 8 लाख म्हणजे तुम्ही विचार करा, एका वेळी जे सांगत होते 2.5 कोटी महिलांना ह्याचा लाभ मिळणार, अमुक मिळणार, तमुक मिळणार, 2.5 कोटीवरनं आता जवळपास 50 लाख महिला कमी करणार. तुम्ही लिहून घ्या, ह्यांचंच कोणतरी कोर्टात जाईल आणि हेच लोक कोर्टात जाऊन कोर्टातून ही योजना बंद करतील, लाडकी बहीण योजना बंद करून टाकतील. पण ह्यांना काही लाज राहिलेली नाहीये, कुठेही लज्जा नाही, काही नाही, कुठेही देणं घेणं नाही. त्रास ह्याच गोष्टीचा होतो की जे सरकार आपल्या डोक्यावर बसलेलं आहे ते नेमकं कोणाचं आहे, कशासाठी आणि का म्हणून बसवलेलं आहे. उत्तर सोपं आहे, उत्तर सोपं आहे. उत्तर एवढंच आहे की हे सरकार जे बसवलेलं आहे हे निवडणूक आयोगाचं सरकार आहे. भाजपच्या आशीर्वादामुळे, निवडणूक आयोगाच्या आशीर्वादामुळे बसलेलं आहे. दुसरं कोणी यांना आशीर्वाद देऊ शकलेलं नाहीये. पण विचार हा पडतो की आज 100 दिवसामध्ये जर बातम्या तुम्ही पाहिल्यात, आणि अनेक लोक तुम्ही बातम्या तर पाहत असाल, इथे प्रेसचे तर लोक आलेलेच आहेत. पहिल्या 100 दिवसामध्ये काय काय झालं तर महिलांवर अत्याचार वाढायला लागलेले आहेत. पुण्यामध्ये एक रेप झाला. कुठे झाला? एसटी बसमध्ये झाला. गृहराज्यमंत्र्यांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं नाही, सगळे शांततेत पार पडलं, महिलांनी काय आरडाओरडा केला नाही, म्हणून कोणाला काही कळलं नाही, आता कारवाई काय करायची. म्हणजे पुढचं तुम्ही विचार करा की शांततेत रेप पार पडल्यामुळे कळलंच नाही, हे असे बोलणारे गृहराज्यमंत्री आपल्या राज्याला आज मिळालेले आहेत. कधी ऐकले तुम्ही असं?
बरं, ती एसटी बस पुढे सील झाली नाही झाली, पुरावे नष्ट झाले नाही झाले, तो कोणाचा माणूस होता, काही देणं घेणं नाही. पण ह्याच 100 दिवसामध्ये जसं पुण्यात हे प्रकरण झालं, म्हणजे एका बाजूला आपण पाहतोय महिलांसाठी जी लाडकी बहीण योजना होती, ती लाडकी बहीण योजना जवळपास बंद पडलेली आहे. 2100 तर नाहीच, 1500 तरी मिळतील का की 500 मिळतील. आणि ज्या काही 2.5 लाख महिला होत्या त्याच्यातून आता लाखो महिला कमी केलेल्या आहेत. ज्या महिलांच्या खात्यात पैसे गेलेत ते परत पैसे घेतात आणि काही काही महिलांवर आता पोलीस कारवाई देखील करणार आहेत स्कॅमसाठी. हे माझ्या कानावर ऐकू आलेलं आहे. हे तुमचं सरकार तुम्हाला वाटतंय? हे महिलांनी मतदान केलेलं सरकार तुम्हाला वाटतंय? पण महाराष्ट्र चाललंय कुठे हा जेव्हा आपण प्रश्न विचारतो, एका बाजूला या फसव्या योजना बंद होत आहेत, बीडमध्ये अक्का कोण आहे अजून कळलंय कोणाला? कळलंय कोणाला? संपूर्ण महाराष्ट्राला माहिती अक्का कोण आहे, तरी देखील पण आज महाराष्ट्र ज्या हत्तीने हादरला होता, जे काही आम्ही ऐकत होतो, भाजपचे पण काही आमदार तिथे विधान भवनात सांगत होते की मुख्यमंत्री महोदय राजीनामा घ्या, अटक करा, कारवाई करा. काय नक्की मुख्यमंत्री महाराष्ट्राला माहिती अक्का कोण आहे, तरी देखील बीडचं प्रकरण किती दिवस टांगत ठेवलं. ते फोटो प्रेसवाल्यांनी दाखवले तेव्हा मुख्यमंत्र्यांना कारवाई करायला लागली आणि एका मंत्र्याचा राजीनामा घ्यायला लागला. पण आज महाराष्ट्र ज्या हत्तीने हादरला होता, जे काही आम्ही ऐकत होतो, भाजपचे पण काही आमदार तिथे विधान भवनात सांगत होते की मुख्यमंत्री महोदय राजीनामा घ्या, अटक करा, कारवाई करा. काय नक्की मुख्यमंत्र्यांचे हात बांधले कशासाठी होते, कोणी बांधले होते, का कारवाई करत होते, काय अशी मैत्री होती की बीड प्रकरणात ते स्वतःच्याच कार्यकर्त्याला न्याय देऊ शकले नाहीत? तसं पाहायला गेलं तर बीड मध्ये हत्या कोणाची झाली होती? एकदम दुर्दैवी हत्या झाली होती, भयानक हत्या झाली होती, हादरून गेला होता महाराष्ट्र. जर तुम्ही ते धस साहेबांचं भाषण ऐकलं, नमिताताईंचं भाषण ऐकलं, दोघंही भाजपचेच आमदार. पण आज जो काही हैदोस होत होता तिथे, जो काही एक त्रस्त होते लोक, विचार करा तुम्ही, ह्या राज्यामध्ये भाजपच्याच कार्यकर्त्यांची हत्या व्हायला लागली असेल आणि भाजपच्याच कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या परिवाराला न्याय मिळत नसेल, तर मग आपण करायचं तरी काय? पण ह्या 100 दिवसामध्ये जसं महिलांवर अत्याचार वाढत गेलेत, ह्या 100 दिवसामध्ये जशी लाडकी बहीण योजना बंद झाली, तसं बीडचं प्रकरण झालं आणि पहिल्या 100 दिवसामध्ये ह्या सरकारमधून एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. ही लोकांची ताकद आहे. पण तुम्ही विचार करा की महाराष्ट्र नेमका चाललाय कुठे? परभणीत म्हणतात पोलीस कस्टडीमध्ये हत्या झाली, मारहाण झाली, मृत्यू पडलं, पण अजून देखील मोर्चे काढले तिथे स्थानिकांनी, सगळं काही झालेलं आहे. पण संजय राऊत साहेब, अजूनही त्या परिवाराला न्याय मिळालेला नाहीये. महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसाची हत्या होते, सामान्य माणसाचे बलात्कार होतो, सामान्य माणसाचा खून होतोय, लुटला जातोय. पण ह्या मुख्यमंत्र्यांकडून आणि जे गृहमंत्री आहेत राज्याचे, त्यांच्याकडून न्याय अपेक्षित करणं मला वाटतं सर्वात मोठा गुन्हा झालेला आहे. म्हणजे कदाचित असं एक कलम आपल्याला टाकायला लागेल, तुम्ही सगळे आंदोलन तर करत असता, बरोबर आहे, आणि आंदोलन केल्यानंतर 353 लगेच लागतं आपल्यावर, बरोबर ना? 353 नॉन बेलेबल आहे. त्याच्याहून नॉन बेलेबल ऑफेन्स आता दुसरं झालेला आहे. तो गुन्हा असा आहे की तुम्ही मुख्यमंत्र्यांकडून न्यायाची अपेक्षा करा, तुमच्यावर कलम टाकलंच जाईल. भयानक परिस्थिती झाली आहे. चला, बीडचं तर मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला परभणीचं सांगितलं. पण ह्याच दिवसांमध्ये तुम्ही काल परवाकडे आमचे कोकणातले वैभव नाईक जे माजी आमदार आहेत, त्यांनी देखील एक प्रकरण आणलेलं लोकांसमोर, ड्रग्सचं प्रकरण आणलेलं समोर. आणि पुन्हा एकदा प्रश्न हाच उपस्थित होतोय की राज्य सरकारमधून किंवा त्या सगळ्या भाजप आणि त्यांच्या एशनशी गटातले जे कोणी आमदार खासदार असतील, त्याच्यातून नक्की तिकडचा जो गुन्हेगार आहे, जो ड्रग तिथे पुरवायचा, त्याला पाठिंबा कोणाचा आहे आणि ते ड्रगचे पैसे कोणाच्या घरात जायचे याची चौकशी होणार आहे का? स्थानिक जे तिकडचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं CDR कधी काढला जाणार आहे का? कोणी कोणी SP ला फोन केले, कोणी कोणी SP वर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, ते काढलं जाणार आहे का? पण नाही. आज महाराष्ट्र आपण पाहतोय की मागे चाललंय. आणि ज्या प्रकारे मी सांगितलं की महिलांवर अत्याचार असतील, किंवा आज मी पाहतोय प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक वेगळी अस्वस्थता निर्माण झालेली आहे, गुन्हेगारी वाढत चाललेली आहे. तसंच दुसरी सगळ्यात मोठी
फसवणूक जी झालेली आहे ती माझ्या शेतकरी बांधवांची झालेली आहे. आपण पाहिलं असेल फडणवीस साहेब एकदम बेंबीपासून ओढत होते, म्हणजे घशामधून पण नाही, की आमचं सरकार येणार आणि सरकार आल्यानंतर. आठवतं ना काय काय सांगत होते ते? काय सांगितलं होतं फडणवीस साहेबांनी आपल्याला? शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार. काय सांगितलं होतं? वीज माफी, सातबारा कोरा, अजून काय काय सांगितलं होतं? हे सगळं सांगितल्यानंतर फडणवीस साहेबांचं सरकार बसलं. स्वतःचे 135 आमदार आलेले आहेत आणि 135 आमदार आल्यानंतर 135 की 136 आमदार आल्यानंतर स्वतःच सरकार आहे म्हटलं तर एशनशी तिकडे चिकटायला चिकटलेले आहेत, कारण बाहेर पडले तर जेलमध्ये जातील. आज जातात गावाला, अमरावतीवरनं थेट गावी जाणार आहेत बघा, कारण नाराजीचं नाट्य सुरू झालंय. आता जाऊ दे, पुढचं काही मी बोलत नाही. तुम्हाला माहिती आहे राऊत साहेबांनी पण मध्ये काय एक चित्र टाकलं होतं, कार्टून टाकलं होतं तुम्ही, त्यांचाच झालं आता, सोडून द्या. पण हाच मुद्दा आहे की जे तुम्ही महिलांना न्याय देऊ शकत नाही, तुम्ही शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाही. दादाने तर सरळ सांगून टाकलेलं आहे की पुढचे 5 वर्ष तुम्हाला तुमचं कर्ज नियमित भरायला लागेल, कोणाला कर्जमुक्ती मिळणार नाही, कर्जमाफी मिळणार नाही. एका बाजूला आपलं उद्धव साहेबांचं सरकार निवडणुका तोंडावर नसताना देखील मुख्यमंत्री बनल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती पूर्णपणे देणारा एकमेव मुख्यमंत्री असेल तर त्यांचं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे. कर्जमुक्तीच काय, मला आठवतं कोविडच्या काळात देखील अर्थचक्र बंद पडलं असताना देखील जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांवर कुठचंही संकट आलं असेल, मग ते केळ्यांचे असतील, आंब्याचे असतील, काजूचे असतील, संत्र्याचे असतील, छोटे मोठे सगळे जे काही शेतकरी असतील, जेव्हा जेव्हा संकट आलं तिजोरीत किती पैसे आहेत हे न पाहता आपल्या सर्व शेतकऱ्यांना धावून मदत करणारे एकमेव मुख्यमंत्री असतील त्यांचं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे. तर पहिल्या 100 दिवसातलं काम आहे आपलं. महिलांवर जेव्हा अत्याचार वाढला तेव्हा देशात सर्वात कडक कायदा जो भाजपने रद्द केला तो सर्वात कडक कायदा पारित करणारे म्हणजे शक्ती बिल पारित करणारे एकमेव मुख्यमंत्री ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. पण ह्या 100 दिवसात ज्या काही भयानक घडामोडी होत चाललेल्या आहेत, महिलांवर अत्याचार, महिलांची योजना बंद, शेतकऱ्यांवर अत्याचार, शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत, शेतकऱ्यांचं कुठेही आपण पाहतो साधारणपणे जी मदत यायला पाहिजे, कर्जमुक्ती यायला पाहिजे, आता अवकाळी पाऊस होऊन गेला. अवकाळी पाऊस मला वाटतं बुलढाणा असेल, जालना असेल, नाशिकच्या परिसरात देखील झाला. 1 रुपयाची तरी मदत आली आहे का? आली कुठे? नाही आली. पण त्या पलीकडे जाऊन ह्याच सरकारचे जे कृषी मंत्री आहेत काय म्हणतात? साखरपुडे करतात. म्हणजे तुम्ही गंमत बघा, ह्याच्यात गंमत बघा अशी झालेली आहे, ज्या मंत्र्यांनी शेतकऱ्यांना आरोप लावलेला आहे की तुम्ही कर्जमुक्तीचे पैसे घेऊन साखरपुडे करता, घरातले कार्यक्रम करता, घरातलं काय काय अजून करता, त्याच मंत्र्याचं जे कन्व्हिक्शन झालेलं आहे, म्हणजे कोर्टाने जो निकाल दिलेला आहे, ठीक आहे तर स्टे मिळाला त्यांना वरच्या कोर्टात जाऊन, पण ज्यासाठी निकाल मिळाला आहे तो ह्याच कारणासाठी मिळालेला आहे की सरकारी पैसे घेऊन त्याचा दुरुपयोग करणारे मंत्री ज्यांच्यावर कन्व्हिक्शन झालंय, खरं तर त्यांना बाद व्हायला